कथा आहे एका अशा स्त्रीची जिला लग्नाच्या 10 वर्षांनंतर आईचे सुख मिळाले. सगळे उपचार केले, हॉस्पिटलला फेऱ्या मारल्या, देवदेव केले. शेवटी बाळ न झाल्यानं त्या नवरा बायकोनं टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय निवडला. मोठा खर्च करून 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 2025 मध्ये त्यांना जुळी मुले झाली. ती खूप आनंदी होती, खुश होती. पण तरीही अशी काय निराशा तिच्या मनात होती की तिनं त्याच जुळ्या मुलांना घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही सत्य घटना पुण्यातील थेऊरमध्ये 8 एप्रिल 2025 रोजी घडली. पुण्यातील थेऊरमधील काकडे वस्तीत राहणाऱ्या प्रतिभाचे लग्न सांगलीतील मिरजवाडीमधील हेमंत कुमार मोहिते या तरुणासोबत झाले. हेमंत चांगल्या नोकरीला होता आणि बायकोवर खूप जास्त प्रेम करणारा होता. आनंदाने ते आपला संसार फुलवत होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर त्यांनी आईवडील होण्याचा निर्णय घेतला. आपल्याही घरात आपली मुलं बागडावी, खेळावी, आपल्याला आई बाबा म्हणणारं कोणीतरी या जगात यावं म्हणून फॅमिली प्लॅनिंग करायचं त्यांनी ठरवलं. परंतु एखादा वर्ष प्रयत्न केल्यानंतरही प्रतिभाला दिवस गेले नाही. ती नाराज झाली. तेव्हा हेमंतनं तिला समजावलं, तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे, आपण काहीतरी डॉक्टरांचे सल्ले घेऊ, काळजी करू नको म्हणत त्या नवऱ्यानं बायकोची समजूत काढली आणि हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी उपचार केले, परंतु लग्नाचे काही वर्ष उलटले तरीही यांच्या घरी खुशखबरी आली नाही. आता मात्र प्रतिभाने अनेक उपवास पकडले, देवावर साकडे टाकले, पण तरीही देव पावला नाही. तिला दिवस गेले नाही. लग्नाला आता 8-9 वर्ष होत आली. दोघंही नवरा बायको आपल्या बाळाच्या प्रतीक्षेत नैराश्यात गेले. डॉक्टरांनी टेस्ट ट्यूब बेबी करण्याचा सल्ला दिला. त्याला खूप जास्त खर्च येतो हेही सांगितलं. हेमंत चांगल्या नोकरीला होता, त्यालाही बाप व्हायचं होतं. बायकोला निराश तो बघू शकत नव्हता, म्हणून त्यानं आपण टेस्ट ट्यूब बेबी करण्याचा निर्णय घेतला. काही दिवस तेही फेल गेलं, परंतु डॉक्टरांच्या उपचारानं आणि देवावरील विश्वासानं प्रतिभा गरोदर राहिली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रेग्नेंट राहिल्यावर बाळाचे हार्टबीट चेक करायच्या वेळी त्यांना समजलं की प्रतिभाला जुळ्या मुलांची गर्भधारणा झाली आहे. हेमंत आणि प्रतिभाचा आनंद दुप्पट झाला. देवाने एकाच वेळी त्यांना दुप्पट सुख दिलं. हेमंत बायको प्रतिभाची खूप जास्त काळजी घेत होता. प्रतिभाही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. पूर्ण बेड रेस्टची चालू होती. डॉक्टरांचे सगळे सल्ले ती वेळोवेळी ऐकत होती. दोघंही नवरा बायको आपल्या घरी आपले मूल येणार म्हणून खूप जास्त खुश होते. प्रतिभाचे 8 महिने पूर्ण झाले. पोटात दुखायला लागलं. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. 2 गोंडस मुलांना तिनं जन्म दिला. सगळीकडे आनंदी आनंद होता, कारण लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांच्या घरी बाळ जन्माला आलं होतं. हेमंतने सगळीकडे पेढे वाटले. काही दिवस प्रतिभा हॉस्पिटलमध्येच राहिली आणि नंतर आराम करण्यासाठी माहेरी दत्तनगर येथे आईवडिलांच्या घरी आली. 2 जुळे मुलं होते, म्हणजे त्यांची जबाबदारी ही तितकीच होती. आई होण्याचं सौभाग्य प्रतिभाला मिळालं, परंतु 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच तिच्यावर 1 नाही 2 मुलांची जबाबदारी अंगावर पडली. अपुरी झोप, मुले रडायला लागली, एक झालं की दुसऱ्याला फिडिंग करणं, मुलांना त्यांची वेळोवेळी औषधं देणं, स्वतः डॉक्टरने दिलेलं औषध वेळेवर घेणं, स्वतःची तशीच मुलांची काळजी घेणं, हे सगळं प्रतिभाला नवीन होतं. पण तरीही ती खूप जास्त आनंदाने हे सगळं अनुभवत होती. परंतु प्रतिभाचे मुले वारंवार आजारी पडत असे. वारंवार त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत होतं. त्यातली त्यात दोन्हीही मुलांची वजनं खूप कमी होती, त्यामुळे त्यांची अजून जास्त काळजी घ्यावी लागत होती. 10 वर्षांनंतर मुलं जन्माला आली होती. त्यांना जर काही झालं तर प्रतिभा जगू शकत नव्हती आणि मनात असेच काहीशे विचार करत प्रतिभा नैराश्यात जाऊ लागली. त्यातच बाळंतपणामुळे तिची प्रकृतीही खालावली होती. आर्थिक खर्च आणि वाढीव तणाव यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. डॉक्टरांनी मुलांची काळजी घ्यायला सांगितली होती आणि प्रतिभा खूप जास्त काळजी मुलांची घेत होती. पण मुले 2 महिन्यांची झाली तरीही त्यांचे वजन वाढत नव्हते. त्यातली त्यात ही दोन्हीही मुलं सतत आजारी पडत होते. आपण किती उपचार घेऊन, किती कष्ट सहन करून या मुलांना जन्म दिला. आपल्या नवऱ्यानं आपल्यावर किती प्रेम केलं आणि आपण त्याला साधं सुखही देऊ शकलो नाही. किती जास्त पैसा खर्च केला आणि ही मुलं जर अशीच आजारी राहिली तर, या मुलांचं वजन कधी वाढलंच नाही तर, असे विचार प्रतिभाच्या मनात येऊ लागले. ती आता सतत आपल्या मुलांची वाढ नीट होत नाही असे घरात म्हणू लागली. आपण किती काळजी घेतोय तरीही मुलं आजारी पडत आहेत. मुलांना काही झालं तर मी जगू शकत नाही, नवऱ्याला आता अजून त्रास देऊ शकत नाही असे म्हणत खूप जास्त नाराज ती राहायला लागली. सगळ्यांनीही तिची खूप जास्त समजूत काढली.
पण तरीही नवीनच आई झालेली प्रतिभा अनेक विचारांमध्ये दुखावत गेली. कदाचित देवानं आपल्या नशिबात आई बनण्याचं सुख दिलं, परंतु देव नंतर हे सुख माझ्याकडून हिरावून घेऊ शकतो. माझी मुलं जन्म झाल्यापासून सारखी आजारी आहे असे विचार करत 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता प्रतिभा आपल्या 2 महिन्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन घराच्या छतावर आली. आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे तिला समजत होतं, परंतु मनात दुःख, नैराश्य होतं. ती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली असावी, म्हणूनच तिने होत्याचं नको केलं. आपल्या दोन्ही मुलांकडे क्षणभर बघत तिनं त्या मुलांना भरलेल्या पाण्याच्या टाकीत टाकलं. 2 महिन्यांचे मुलं पाण्यात बुडत होते. त्यांना तसं पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरंगलं. आपल्या मुलांशिवाय आपणही जगू शकणार नाही. आपल्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नवऱ्याला मीही तोंड दाखवू शकणार नाही, म्हणून मुलांसोबतच तिनंही त्या पाण्याच्या टाकीत उडी घेतली. परंतु पाण्याच्या टाकीचं तोंड छोटं असल्यानं प्रतिभाचे डोके टाकीच्या बाहेर 2-3 वेळा आले आणि छतावरील हे दृश्य शेजारच्या छतावरून एका महिलेनं पाहिलं. तिने घाईतच आपल्या नवऱ्याला सांगितलं आणि त्यांनी फोन करून प्रतिभाच्या भावाला हा प्रकार सांगितला. प्रतिभाचा भाऊ व कुटुंब घाईघाईतच घराच्या छतावर आलं. तात्काळ मुलांसह प्रतिभाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता. प्रतिभाने जे पाऊल उचललं त्यामुळे घरच्यांना मोठा धक्काच बसला. ही गोष्ट लपवून ठेवणाऱ्यातील नव्हती, म्हणून प्रतिभाच्या भावानं लगेचच हेमंतला फोन करून झालेल्या घटनेची माहिती सांगितली. ही दुःखद माहिती ऐकल्यानंतर घाईघाईनंच प्रतिभाचा नवरा सांगलीवरून हॉस्पिटलमध्ये पोहोचला. नुकत्याच झालेल्या आपल्या जुळ्या मुलांचा आपल्याच बायकोने प्रतिभाने खून केलाय हे ऐकून त्याला मोठा धक्काच बसला. अगोदरच त्याचा या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता, परंतु हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलांना मृत अवस्थेत बघितल्यानंतर त्या बापाच्या पायाखालची जमीन सरकली. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभा नैराश्यात होती, म्हणून तिने असे पाऊल उचलले अशी माहिती चौकशीत पुढे आली. या प्रकरणी रात्री उशिरा जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी प्रतिभा विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. 35 वर्ष प्रतिभा हेमंत कुमार मोहिते हिने उचललेल्या पावलामुळे तिचे 2 मुले मृत्युमुखी पडली, पण ती मात्र वाचली. मुलांसोबत तिनंही आत्महत्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. परंतु आईने उचललेल्या या पावलामुळे पुण्यात खळबळ माजली. पुणे सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात ही सत्य घटना घडली. मित्रांनो, आईच्या क्रूरतेनं पुन्हा पुणे हादरले आहे. इथे आईच मुलांची वैरीण झाली आहे. खरंच मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. या घटनेतून काय घ्यावं? नुकतंच एखाद्या आईनं बाळाला जन्म दिला असेल, तिच्यासाठी सगळं काही त्यावेळी नवीन असतं. तिची झोप पूर्ण होत नाही, शरीरात वेगवेगळे बदल घडतात, हार्मोन्स बदलतात, ती नवीन माता चिडचिड करू लागते, तिच्यात हळूहळू बदल होतात. परंतु आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होईल अशी त्या स्त्रीची समजूत तिच्या घरच्यांनी काढावी. त्या दिवसांमध्ये नवऱ्यानं त्या स्त्रीचा सपोर्ट सिस्टीम बनावं. तिची खूप जास्त काळजी घ्यावी. नुकतंच बाळांना जन्म दिल्यामुळे, त्यांना फिडिंग केल्यामुळे तिलाही आरामाची खूप जास्त गरज असते. त्यामुळे तिची व तिच्या बाळांची काळजी खूप जास्त मोठ्या प्रमाणात घ्यायला हवी. आईसाठी व तिच्या बाळांसाठी एका व्यक्तीनं त्यांच्यासोबतच 24 तास राहायला हवं. शेतीचे कामं, बिझनेस, नोकरी जर करत असाल तर झालेल्या आईसाठी व तिच्या बाळासाठी एक आया ठेवायला हवी, जी त्यांची काळजी घेईन. वारंवार जर कोणी आजारी पडत असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे, सहानुभूती दाखवावी. बाळंतपणामध्ये सगळ्याच स्त्रियांना असं सामोरे जावं लागतं हे त्या स्त्रीला समजून सांगायला हवं, जेणेकरून तिची मानसिक स्थिती खचून जाणार नाही. बाळांची वाढ, बाळाचं वजन हे लगेच 1-2 महिन्यात वाढत नसतं. जसे दिवस पुढे ढकलत जातात तसे तसे बाळामध्येही बदल घडत जातात. नुकतेच नवजात जन्मलेले बाळ असे छोटे असतात किंवा वारंवार ते आजारी पडत असतात. योग्य ते उपचार बाळांवर होऊन 6 महिन्यांनंतर बाळ ठीक होत असतं असे त्या स्त्रीला समजून सांगावे. मानसिक आधार तिचा बनावं. पैसा कमावता येतो, पण माणूस कमावता येत नाही. त्यामुळे कितीही पैसे लागले तर टेन्शन घेऊ नको, आपण बघू, अशा गोड शब्दात तिला आपली सहानुभूती दाखवावी. मग बघा,
कोणतीच नुकतीच बनलेली आई निराश होणार नाही, नैराश्यात जाणार नाही, कारण तिला माहिती आहे आपला परिवार आपल्या सोबत आहे. प्रतिभाच्याही मनात असेच खूप जास्त प्रश्न येत असतील आणि तिच्या मनात पडणाऱ्या प्रश्नांमुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं, जे अगदी चुकीचं आहे. आयुष्यभर आता तिला हे दुःख सहन करावं लागेल, लोकांचं बोलणं सहन करावं लागेल, तिच्यावर मुलं मारण्याचा आरोप, नवऱ्याची नाराजगी, सगळं काही आता तिला सहन करावं लागेल. लग्नाच्या 10 वर्षानंतरही मूल होत नसल्यानं तिने टेस्ट ट्यूबद्वारे 2 जुळ्या मुलांना जन्म तर दिला, पण त्या मुलांची वाढ योग्य होत नसल्याच्या नैराश्यातून त्याच आईनं त्या दोघही मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारण्याची पुण्याच्या धक्कादायक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन कथा तुम्हाला ऐकता येतील. आणि हो, शेजारील बेल आयकॉन बटन क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.